व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इथपर्यंतचे सगळे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत, हे सगळे व्हिडिओ आहेत ते कोळंबोलीचे. हा लास्ट व्हिडिओ आहे, माझा ट्रेनचा प्रवास दाखवते. हे आहे कोळंबोली स्टेशन आणि काहीच दिसत नाही. कोळंबोलीवाल्यांना पण माहिती नाही हा स्टेशन आहे, एकदम सामसूम आहे. भीती वाटतं, पण मला त्याने सांगितलं की तिकीट काउंटर आहे. रिक्षावाल्याने एकदम व्यवस्थित आणलं, समोरच आहे, कारण पनवेलला जायला वेळ नाही आहे. आणि ती गाडी इथेही थांबते. तिकीट काउंटर आहे की नाही ते बघते, तिकीट घेते आणि गाडी कुठं थांबते ते विचारते. बघितल्यानंतर एकदम धाकधूक वाटते. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. मजा आहे माझी. एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि 10 ते 12 लोक दिसतात. तिकडून आलं आहे, ब्रिजचं काम चालू आहे. उतरून तिकीट तिकडं घ्यायचं आहे. ॲक्च्युली घाईमध्ये जेव्हा येतो ना, हे सगळ्या कामं चालू आहे तिकडं. कुठं घ्यायचं तिकीट आता बघावं लागेल मला. चला, ओळखीचे कुणीतरी भेटलेत, सांगतात व्यवस्थित. कोणच नाही ह्या स्टेशन. इधर कोई रहता ही नहीं ज़्यादा स्टेशन पे. हाँ, क्या बोल रहे? रहते हैं मगर बहुत कम रहते हैं, पनवेल जितना नहीं. नहीं, पनवेल बिल्कुल ही नहीं है, कोई दिख ही नहीं रहा है. कोई नया है तो डर जाएगा. हे असं इकडे तिकीट घर कुठे शपथ कोणच दिसत नाही. एवढं सामसून ऐक ग, भीती वाटते खरंच एकटीला यायला. नाही यायचं यायला. त्याने कोणसा टायमिंग बोला आपने? सुबह. हां, ते आतून बोलतात. हां, बाकी कोई गाड़ी रुकता ही नहीं है. बाकी ओके, ठीक आहे. हां, एक कारण मला ना, मी जिथं आले ना क्लाससाठी, त्यांना विचारलं. ते बोलतात तुम्ही उतरूच नका पनवेल. मी आत्ता मला पाहायचं होतं हे की काय फरक आहे याच्यामध्ये. दिवसा आहे ना, बघू तरी. पण असं रिस्क घेणं कधी कधी चुकीचं आहे, कारण का काहीच नाही आहे. खूप सामसूम एरिया दिसतो. हे इकडं आहे, हा असं आहे. पण जे डेली अपडाऊन करतात, जे इकडून जातात MIDC इथून काहीतरी, ते व्यवस्थित सांगतात. पण माहिती नसेल तिथे येणं कधी कधी भीतीदायक आहे. आता उजेड आहे म्हणून काय वाटत नाही आहे. नाहीतरी तिकडून यायचं, 2-3 ब्रिज चढायचे, तिकीट जे तिकडं जायचं ते घ्यायचं, परत तिकडं जायचं. मला त्याने सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट ह्याला जा, पनवेलला. तर मी म्हणले की आहे ना रेल्वे स्टेशन, का लोक जात नाहीत का? भीती आहे का? ते बोलले भीती नाही आहे, पण कोणी जातच नाही. ॲक्च्युली असं पाहिलं ना, अंधार पडल्यानंतर कुणी बी, म्हणजे असं मीच नाही तर तुम्हाला आता सूर्योदय दाखवते. थांबा, मस्त असं सूर्योदय होतोय. वेगळाच काहीतरी अनुभव आहे. काय नाही, कधी कधी ह्याही गोष्टी आपणाला माहिती पाहिजे. एकदा आलो, पुढल्या वेळेस येऊ तेव्हा. चलो मिला भैया तिकीट. हा बघा, हा समोर जो दिसतोय तो पूर्ण MIDC एरिया, आणि त्याच एरियाच्या मधून रोड येतो. तिकडूनच आले मी. मी तुम्हाला झूम करून दाखवले असते. ती जी बाईक चालली तुम्हाला दिसत असेल, तिथून असं हे क्रेन दिसतं ना, त्या खालून एक रस्ता आहे. 7:15 7:45 वाजले. पाहिलं का? असे ही रेल्वे स्टेशन जिथं कुणीच नाही. हा, मी तुम्हाला रोड दाखवते सामसूम जो आहे. मी कुठून आले होते, कारण वेळ आहे अजून. हे बघा,
इथे एक ब्रिज आहे, त्याच्या खालून हा रस्ता येतोय असा मेन, आणि रिक्षा तिथपर्यंत आणून सोडते. हे जे सायकल घेऊन आले तिथून. हा इकडून जो येतोय ना, हा इथून येतो आणि हे दोन्ही बाजूला मला वाटतं गटार आहे. हा मेन तिकडून येतो आणि हा इकडून. तर मला वाटलं समोर आहे ते तिकीट घर आहे, पण ते नाही आहे. हा प्लॅटफॉर्म दुसरा तिसरा चौथ्याच्या ह्याच्यावर आहे आणि ह्या बाजूला हा नाला आहे. खूप घाण वास येतो, इतका कचरा जमला आहे तो. बघा लोक किती कमी दिसत आहेत, दाखवते तुम्हाला मी. भयान असा कोळंबोली स्टेशन असं आपण हे करू शकतो. हे बांधकाम चालू आहे नवीन काहीतरी. मालगाडी आली आणि इतका त्याचा आवाज असतो, कोणाचं काही एकमेकांना ऐकायला जात नाही. अगर तुम्ही ट्रेनचा प्रवास केले असतील आणि ह्या साईडला केले असतील तर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यावेळेस लिटरली आपलं बोलणं बंद करावं लागतं, इतक्या त्या फास्ट गाड्या जातात. फास्ट गाड्या राहू दे, मालगाडी राहू दे, त्यावेळेस कुठलाही आवाज येत नाही. तर शक्यतो त्यावेळेस फोनवरती ते बोलायला जाऊ नका, कारण आपण खूप जोरजोरात बोलतो आणि कुठंतरी आपल्या ह्याच्यावरती ताण येतं आणि तो आपणाला घशाचा त्रास होतो असं सांगतात. तर ही गोष्ट मी ह्याच्यात ॲड केलं. मी काउंटर दाखवते तुम्हाला. हे इथे आत्ता लोक दिसायला लागलेत, आल्यावर कोणच नव्हतं. सांगितलं होतं ह्या स्टेशनला जाऊ नको. हे 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 असं आहे. ही लोकल आली, ही दिव्यापर्यंत जाते. म्हणजे आमची पनवेल डहाणू त्या गाडीने मला जायचं आहे, ती ह्याच्यानंतर आहे. ही वेळेत आली, तुम्हाला दिसत असेल गाडी पूर्ण भरलेली असते. पनवेलवरूनच भरून येते आणि त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता तरी गर्दी भरपूर असते नेहमीप्रमाणे. माझी गाडी आली, मी त्यात चढले. शक्यतो बसायला जागा भेटत नाही असं बोलतात, पण लेडीजमध्ये मला एक सीट भेटली आणि भेळ विकणारे आलेच, कारण बरेच दिवसभर ऑफिसमधल्या कामं करून निघतात. तर थोडंसं पोटाला भूक लागली असेल तर तुम्ही भेळ खाऊ शकता, त्यात ऑइली काय नसतं. आणि आंब्याचा सीझन आहे, कच्ची कैरी बिरी टाकून मस्त असं भेळ करून दिलं. मी भेळ घेतलं, मीही खाल्ले. बाकी तुम्ही पाहता कोणी झोपलेलं आहे, कोणी मोबाईलवरती हे करतं आहे. आणि खिडकीतून तुम्हाला बाहेरचे सगळे लाईटिंग दाखवते. हे घरं आहेत, अख्खीची अख्खी बिल्डिंग आहे आणि छोटंसं बाळ आहे. आजी आई आहे, त्या बाळाला घेऊन प्रवास करतात. त्यांना तिथं पुढे वसईला का कुठं तर उतरायचं आहे. जसं स्टेशन येतात कोण चढतं कोण उतरतं आणि ह्याच्यात आवर्जून विकायला खूप वस्तू येतात. कानातले गळ्यातले हे ते अनरिजनेबल असतात, चांगली क्वालिटी असते, फक्त आपण चेक करायचं आहे. ह्याने आधी घेतलेलं, त्याने सांगितलं की हे आधीचं मला आवडलं नाही आहे, बसत नाही, तर तुम्ही चेंज करून द्या. त्या नाही म्हणत होत्या, पण शेवटी त्यांनी चेंज करून दिलं. खूप छान असे भरपूर दागिने येतात त्याच्यामध्ये आणि खूप रिजनेबल असतात. तुम्हाला आवड असेल, कार्यक्रमासाठी लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि हे बाहेरचं तुम्हाला स्टेशन दाखवते. इथं थोडीशी गाडी थांबली. ही गाडी बऱ्याच ठिकाणी थांबते. जी 9:30-10ला पोचायला हवी ती 10:30-11 होते. खूप उशीर होते. आधी सुरुवातीला खूप वेळेवर यायचं. आणि इथं स्टेशनला तुम्हाला कोणीही दिसत नसेल या बाजूला, कारण खूप उशीर झाला होता. आय थिंक मला वाटतं इथं 10 वाजले असतील, कारण कुठलं स्टेशन आहे माझ्याही लक्षात येत नाही आहे. तर असा ट्रेनचा प्रवास चालू होता. असं स्टेशन जिथं जास्त गाड्या थांबत नाहीत त्या स्टेशनला गर्दी खूप कमी असते. आणि मी असे क्लासेस घ्यायला कल्याणला, ठाण्याला किंवा इकडे असे गेले तर माझं असंच असतं, लवकर पहाटे उठायचं, सगळं करून घ्यायचं, मग संध्याकाळचं परत निघायचं. आणि मला थोडंसं हे वाटत होतं, कंटाळा, म्हणून मी उभी राहिले आणि वारं खात होते. खूप छान वाटत होतं. फॅनखाली उभं राहून झोप येत होती अक्षरशः, कारण लवकर उठले होते आणि उभ्या ठिकाणीच मला डोळे माझे बंद होत होते. तर लोक येतात जातात, तुम्ही हे करू शकत नाही. आणि हे तर मी तुम्हाला दाखवते. आत्ता थोडीशी रिकामी दिसते गाडी आणि समोरची दिसते, कोणीही नसतं. मग असं कोणी डब्यात नसेल तर ज्या डब्यात लोक असतात त्या डब्यामध्ये आपण जाऊन बसणं योग्य असतं. कारण कुणी कुठला प्रवासी थोडासा
बोलतात ना की काहीतरी असं मनात असेल, असे लोक भेटतात, त्यापेक्षा जिथं कोणी नसतं तिथं बसायचंच नाही आणि जिथं थोडेफार गर्दी असते तिथं जायचं. विकायला बरेच जण अजून येत होते, जात होते. ह्या लेडीज डब्यात आम्ही बसलो होतो तिथं आता आम्ही 4-5 जणीच आहेत. आता थोड्या वेळात स्टेशन येणार आहे. थोडंसं फिरतायत करतायत, गाडी मध्ये मध्ये थांबत होती, त्यामुळे बऱ्यापैकी लेट झाले. आणि त्यानंतर आवर्जून ह्या गाडीमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा प्रवास करता त्यावेळेस स्वच्छतेचा थोडासा त्रास होतो. त्यामुळं अगर तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर इतक्या लांबचा प्रवास करू नका. 5-6 तासाचा मध्ये तुम्ही ब्रेक घेऊन दुसरी गाडी हे करू शकता. कारण हे आवर्जून आपल्या लेडीजना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मी टाईम बघत होते, फोन करत होते क्लायंटला, बऱ्याच जणांना फोन करायचं राहिलं होतं, पार्सल पोचलं आहे का हेही मी कामं करून घेते. कॉलिंगचा फोन माझा वेगळा आहे. अशा प्रकारे आजचा माझा दिवसभरचा प्रवास झाला आणि सगळे कामं झाले, त्यामुळं खूप छान वाटतं. आणि बघा इथे मला चांगली झोप लागते. मी समोरच्यांना सांगितलं होतं थोडंसं शूट घ्या मध्ये मध्ये, तर ते कुठले कुठले मी फोनमध्ये व्हिडिओ होते ते पाहत होती. तर खूप छान होती बोलायला करायला. तिचं मी क्लिप घेतलं होतं, पण मी ह्याच्यात पाहिलं तर ते नंतर कधी डिलीट झालं लक्षातच नाही आलं. पण खूप छान तिने शूटिंग घेतलं आहे. असं कुठेही गेले थोडीशी ओळख झाले सांगितले. आणि मी तिला बोलले होते बाकीचं घे, पण ती माझं झोपलेलं घेतलं आणि नंतर लाईट लावली कोणीतरी, त्यामुळे माझे डोळे उघडबंद होत होते. पण शक्यतो प्रवासात मी आराम करायचा प्रयत्न करते, कारण इतका प्रवास केलेला असतो, कुठं ना कुठं थकवा असतो. आणि तुमचं डेली असं रुटीन असेल, आठवड्यातून 2-3दा जात असतील, महिन्यातून जात असते, तुम्ही तसं रुटीन केलं तर तुमच्या शरीरालाही तशी सवय होते. आणि त्या ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आराम करणं गरजेचं आहे. पूर्ण गाडी रिकामी झाली. आत्ता आम्हाला इथं उतरायचं आहे. आलं आमचं स्टेशन म्हणजे बोईसर. आता इथं उतरल्यानंतर उतरतानाचं मी थोडंसं घेतलं आहे. आणि हे बाहेर पहा, इथे बऱ्यापैकी गर्दी असते, कारण इथं सगळ्या गाड्या थांबतात. आणि इथून ब्रिजवरती चढणार, खाली उतरणार आणि सर घ्यायला येणार आहेत. कारण खूप उशीर झाला आहे, तर रिक्षा कधी कधी घरापर्यंत नाही सांगतात किंवा बाकीही असे कारणं सांगत असतात. त्यापेक्षा दरवेळेस ते मला घ्यायला येतात. हे आहे आमचं बोईसर, जिथे मी आत्ता पोचले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.